अतिशय सुंदर हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि सुंदरशा वातावरणामध्ये आजचा हा चौथा दिवस आपण पाहतोय यंग स्टार चषक मागणीचा पहिला बॉल. शफल मुवमेंट फलंदाजाची पाहायला मिळाली. ऑन साइडला चेंडूला खेळलेला आहे. फिल्डर तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक रन तिथे कंप्लीट केली गेली आहे. आतापर्यंत 3 दिवसांमध्ये आपण पाहिलं खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळालं. चांगले संघ देखील इथे खेळून गेले आणि हीच खरी मजा आहे या यंग स्टार चषक मागणीची. कारण की वर्षभर प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ वाट पाहत असतात की ही स्पर्धा कधी येते आणि वाकणेच्या या भव्य दिव्य मैदानावरती आम्ही क्रिकेट जाऊन कधी खेळतो. आणि आजच्या चौथ्या दिवसामध्ये देखील आपल्याला चांगल्या दर्जाचं एक क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगला बॉल यावेळेला मात्र आपण पाहतोय. धीम्या गतीचा वापर गोलंदाजाने केला आणि फलंदाजाची ती मुवमेंट अगदी थोडीशी वेगात झाली आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. अतिशय सुंदर असं निसर्ग समृद्ध असं हे माकणे गाव आणि माकणी गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला अगदी प्रेमळ माणसं ही जरूर भेटतात. जीवाभावाची माणसं भेटतात आणि ते जीवाभावाची प्रेमळ माणसं आम्हाला इथे आमंत्रण देखील देतात. इथे जर आपण पाहिलं तर चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 3 धावसंख्या अवघी झालेली आहे. 1 पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करावी ती मात्र आतापर्यंत पहिल्या 3 बॉलवरती विकीने दाखवलंय. कारण की पॉवर प्ले मध्ये फलंदाजांकरता नामी संधी असते मोठे फटके खेळण्याची, परंतु फलंदाजांना पूर्णतः इथे बांधून ठेवलंय. टोक क्रशिंग यॉर्कर रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड. विकेटचं पतन. काय अतिशय चांगला बॉल. अनप्लेबल डिलिव्हरी तिथे पाहायला मिळाली. रिप्ले मध्ये आपण पाहिलं रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. ती मुवमेंट फलंदाजाची झाली. गोलंदाजाने ते हेरली आणि त्यानंतर आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये येणारा बॉल यष्ट्यांचा वेध घेताना पाहायला मिळाला. अगदी फलंदाजाचं ते क्लिअर माइंडसेट तिथे दिसून आलं की गॅप आहे, त्या गॅपमध्ये मला खेळायचं आहे, मला चौकार मिळवायचा आहे. परंतु तिथे तो चौकार काही मिळाला नाही, परंतु यष्ट्यांचा वेध घेताना तो चेंडू जाताना दिसला. चला न्यू बॅटर लगेच मैदानाच्या दिशेने जायचंय. सूचना मी आताच देतोय. बाद झालेला फलंदाज 38 क्रॉस करणार नाही. त्या अगोदर तुम्हाला आतमध्ये जाणं हे बंधनकारक आहे. रुपेश जास्त काही करू शकला नाही. 3 बॉल खेळला. शून्याचा भोपळा देखील त्याला फोडता आला नाहीये. संतोष पाटील वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. आमचे अगदी जवळचे मित्र समालोचक संतोष पाटील व्हॉइस ऑफ उमरोळी आपलं हार्दिक स्वागत. 4 बॉल आतापर्यंत आपण पाहिलेत. धावसंख्या अवघी 1 झाली आहे. गडी देखील 1 बाद झालाय. इथून आता मात्र पहिल्या षटकामध्ये बोलबाला विकी घराचा राहिलाय आणि या गोलंदाजीसाठी विकी ओळखला जातो आणि ती किमया त्यानं मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये साध्य केली. विकेट टेकिंग आतापर्यंत गोलंदाजी विकीची पाहायला मिळते. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती विकी. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर दाखल झालेला आहे 3ऱ्या क्रमांकावरती हरिदास. प्रॅटम ओव्हर द विकेटने षटकातील पुढचा बॉल. ओहो पुन्हा एकदा स्विंग अँड अ मिस. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर वैविध्यपूर्ण गोलंदाजी जी आहे ती पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये अगदी चांगले व्हेरिएशन्स कसे करावेत ते मात्र विकीनं यावेळेला दाखवलंय. जो एक्सपिरियन्स आहे विकीकडे आणि त्याने या अगोदर देखील म्हटलं की या मैदानावरती येऊन खेळण्याची मजा काही वेगळीच आहे आणि डेफिनेटली तो गोलंदाजी करताना ती गोलंदाजी एन्जॉय करतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल. बॅक ऑफ द हँड. यावेळेला मात्र हा चेंडू टाकला आणि या डॉटने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती झाली आहे. अमोल 11 विठ्ठलवाडी या संघाची 1 गडी बाद 1. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहिलं तर 1 झाली. गडी देखील 1 बाद झालाय आणि षटक देखील पहिला झालाय. म्हणजे कॉमन 1 आकडा जो आहे तो आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतोय. 1 धाव 1 गडी 1 षटक. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय. स्वप्नील आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. आज टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहतोय उच्च दर्जावरती गेलेला आहे. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट. नुकतीच ISPL देखील आपण पाहिली आणि त्यानंतर प्रत्येकाला वेध लागतात ते म्हणजे सुप्रीमो ट्रॉफीचे.
डेफिनेटली तीही स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळेल. आणि आज सफाळा विभाग देखील आपण पाहतोय तर खूप प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दसऱ्या नंतर आपण पाहतो क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होते आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धा या सफाळे विभागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यातलीच ही देखील एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या भेटीस आलाय. षटकातील पुढचा बॉल, पहिलाच बॉल. इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक रन तिथे कंप्लीट केली गेलेली आहे या एका धावेच्या साहाय्याने. धावसंख्या आपण आता पाहिलीत तर धावसंख्या अवघी झालेली आहे 2. स्वप्नील मात्र आता आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला आहे. आणि विशेष या स्पर्धेचं आपण पाहिलं तर दोन्ही एंडने मात्र क्रिकेट जे आहे ते खेळलं जाते. 2 कॅमेऱ्यांसहित ही स्पर्धा कव्हर केली जाते. मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका गॅप मध्ये खेळलेला आहे, चेंडू जातोय अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने, चौकार, 4 धावांकरिता. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल रिव्हर्स स्वीपचा अँगल फलंदाजाने बनवला, त्यानंतर त्या गॅप मध्ये त्यानं खेळलं आणि दणदण करत चेंडू अगदी सीमारेषे पलीकडे पाठवलाय. अगदी ती युक्ती त्यानं वापरली बघा. गॅप मध्ये खेळणं हे खूप महत्वाचं असतं आणि तेच फलंदाजाने केलं. षटकातील तिसरा बॉल स्वप्नील घेऊन तयार होतोय. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू. फलंदाज पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करण्याच्या मनस्थितीमध्ये होते, कारण की बॅटर जाणून आहेत की या संघासमोर आपल्याला जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत. आणि त्यांच्या कॅप्टनने देखील जेव्हा टॉस झाला तेव्हा देखील म्हटलं की आम्ही 60 ते 70 पर्यंत टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. आणि पाहूया आता ती वाटचाल कशा पद्धतीने ते करतील. सध्या तरी आपण पाहतोय 6 धावा 1 गडाच्या मोबदल्यामध्ये फलकावरती लागल्या. षटकातील चौथा बॉल. यावेळेला मात्र बॅटच्या अगदी खाली लागलेला बॉल. इथे मात्र फेकी केली, डायरेक्ट हिट केलाय आणि यावेळेला मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं झालंय पतन. फलंदाजाला आता माघारी परतावं लागेल. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल फलंदाजाने खेळला चेंडूला, त्यानंतर विकेट किपर अगदी वेगाने आले आणि त्यानंतर अगदी डायरेक्ट हिट त्यानं केला आणि रनआउटच्या माध्यमातून ती पहिली इथे विकेट, दुसरी विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळाली. काय सुपर ब्रिलियंट. यावेळेला मात्र धडपडणार पण आम्ही विकेट मिळवणार ते विकेट किपरनं जरूर दाखवलं. कारण बघा ज्या अँगलने आपण पाहिलं तर विकेट किपरला स्टंप दिसत जरूर होते, परंतु तिथे त्याचं ते कौशल्य हे पाहायला मिळालं. इथून आता मात्र अमोल 11 विठ्ठलवाडी संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर दिसतोय. 2 गडी बाद झाल्या, धावसंख्या अवघी धावफलकावरती 6 झाली आहे. 1.4 षटकांचा खेळ झालाय. इथे तुम्हाला सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करायची आहे तर आता तुम्हाला धावा या चांगल्या पद्धतीने बनवाव्या लागतील. इथून जर आपण पाहिलं तर एक भागीदारी असण्याची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आता आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती प्रसाद. षटकातील 5 बॉल ओव्हर द विकेटने. इथे मात्र ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तिथे होते मिड ऑफला, झेल टिपण्याचा प्रयत्न केला परंतु पोहोचू शकले नाही चेंडूपर्यंत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर चांगलं माइंडसेट यावेळेला आल्या आल्या प्रसादचं पाहायला मिळालं. हलक्या हाताने त्यानं चीप केला, त्यानंतर त्या 2 धावा अगदी इझिली त्यांनी परिपूर्ण केल्या. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहतोय झालेली आहे धाव फलकावरती 8. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत. फटका अगदी चांगला पाहायला मिळतोय. चेंडू गेला लॉंग ऑन सीमारेषा पार, चौकार, 4 धावांकरिता. अगदी चांगला फटका यावेळेला मात्र पाहायला मिळाला. हँड अँड आय कोऑर्डिनेशन अगदी चांगलं पाहायला मिळालं. त्यानंतर चेंडूला खेळलं लॉंग ऑनच्या दिशेला आणि पाठवलं सीमारेषा पलीकडे चौकाराकरिता. आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण आता पाहतोय झालेली आहे अमोल 11 विठ्ठलवाडी या संघाची 2 गडी बाद 12. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत श्री गणेश जलसार विरुद्ध माकणे ब.
या दोन संघांमध्ये ती लढत आपल्याला पुढची पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर आपण हाफ जो आहे तो क्लिअर करणार आहोत. दोन षटकांचा खेळ झालेला आहे. दोन षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 12. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आदित्य. पहिली दोन षटकं जर आपण पाहिली तर ती गोलंदाजांच्या नावे ती दोन्ही षटकं पाहायला मिळाली. विकीनं अगदी पहिल्या षटकात अगदी चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर आपण आदित्यला देखील आता पाहतोय. त्यानंतर स्वप्नीला देखील आपण पाहिलं. यावेळेला मात्र फटका तर अगदी चांगला होता. फिल्डर तिथे होते. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चांगली फेकी देखील झाली. इथून आता हरिदास आणि प्रसाद कदाचित हाच विचार करत असतील की आम्हाला जास्तीत जास्त मोठे फटके खेळायचे आहेत, जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत, कारण की समोरचा संघ देखील तितक्या ताकदीचा आहे. त्यांच्याकडे देखील त्या ताकदीचे फलंदाज आहेत. तेव्हा एक मोठं लक्ष, एक सन्मानजनक लक्ष गाठण्याचा त्यांचा प्रयत्न जरूर असणार आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार आदित्य. इथे मात्र फटका चांगला नाही, मिसटायमिंग स्ट्रोक आपण म्हणू शकतोय. इथे मात्र फिल्डर वेगाने येतात. एक धाव घेतली, दुसऱ्या करता वळलेत आणि तिथपर्यंत पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 15 धावा. 2 गडी बाद 15. अतिशय सुंदर हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. अगदी योग्य प्रकारचे सपाटीकरण मैदानाचं पाहायला मिळते. त्याचबरोबर खेळपट्टी देखील अप्रतिम ही पाहायला मिळते. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार ओव्हर द विकेटने. इथे मात्र बॅटची कडा लागली आहे. गल्लीच्या क्षेत्रात चेंडू गेला. फिल्डर तिथे अगदी वेगानं आले, चेंडूला अडवलं आणि तिथपर्यंत आपण पाहू शकला. तर पुन्हा एकदा एक धाव जी आहे ती कंप्लीट केली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 16. अगदी याही षटका जर आपण पाहिलं तर योग्य टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी आदित्यकडनं पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती 1, त्यानंतर 2, त्यानंतर पुन्हा 1 अशा धावा त्यांना आतापर्यंत मोजल्या. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं, पायावरती चेंडू आदळला आणि पंचांचा सिग्नल येतोय लेग बायचा, म्हणजे एक एक्स्ट्रा धाव तिथे जोडली जाते धाव फलकावरती. एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव संख्या आता झालेली आहे फलकावरती 17 धावा, 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आणि उद्याचा दिवस ICC T20 वर्ल्ड कप मध्ये खूप महत्वाचा असणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान, ग्रेटेस्ट रायव्हलरी. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय आदित्य. अजून हात ओपन केले जात नाहीत फलंदाजांकडनं, परंतु ते करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, गुडलेनचा टप्पा यावेळेला हाताळला. तिथून मात्र आपण पाहिलं हलकासा चेंडू टॉस झाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. याही षटकात जर आपण पाहिलं तर आदित्यनं अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 4 धावा त्यांना या षटकामध्ये मोजल्यात. म्हणजे फलंदाजांच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर जास्त काही घडलं नाहीये. षटकातील शेवटचा बॉल मात्र फटका फसतो की काय, गोलंदाज स्वतः पुढे जातोय. झेल टिपण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु थोडं अवघड होतं आदित्यकरिता, कारण की स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये असे झेल टिपणं हे थोडंसं वेगवान गोलंदाजासाठी तरी अवघड असतं, परंतु चांगले प्रयत्न होते. इथे आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय अमोल 11 विठ्ठलवाडी या संघाची झाली आहे 2 गडी बाद 19. थँक्यू डीजे कॅन्डी. इथे जर आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे अमोल 11 विठ्ठलवाडी या संघाची 2 गडी बाद
19. इथून आता मात्र तुम्हाला जे बेसिक क्रिकेट आहे ते विसरायचं आहे. इथे मात्र तुम्हाला आता हाणामारी करायची आहे, चांगल्या प्रकारच्या धावा जमवायच्या आणि सन्मानजनक धाव फलकापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. परंतु ते गोलंदाज तुम्हाला पोहोचू देतील का ते आता पाहण्यासारखं आहे, कारण की पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती विकी, ज्यानं या अगोदर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. त्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त त्यानं एक धाव मोजली होती, शिवाय एक विकेट त्यानं प्राप्त केली होती आणि तोच विकी कर्णधार स्वतः आहे आणि कर्णधार जबाबदारी घेतोय षटक क्रमांक 4 हाताळण्याची. आता 12 चेंडू बाकी आहेत, 2 षटकं बाकी आहेत. या सत्रातील 2 षटकांमध्ये किती धावा या जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल अमोल 11 विठ्ठलवाडीकडनं. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे झेलचा प्रयत्न केला जाईल, परंतु या वेळेला मात्र आपण पाहतोय लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, लक्ष केंद्रितपणाचा अभाव तिथे पाहायला मिळाला. झेल मात्र सुटला जातोय, परंतु विकी आपल्या क्षेत्ररक्षकाला म्हणतोय चांगले एफर्ट तुझे होते, चांगले प्रयत्न तू केलेस. आणि इथे जर आपण पाहिलं तर आता धाव संख्या झालेली आहे 2 धावांनी धाव फलकावर 21 धावा. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेटने तयार होतोय विकी. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर तिथे होता. फिल्डर तिथे आहेत, पॉइंटवरने येत आहेत, चेंडूला उचलतात, फेकी करतायत. 1 रन तिथे पाहायला मिळाली. या एका धावेने आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 22 धावा. शांत आणि संयमानं सध्या तरी हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की दुसऱ्या षटकाचा अपवाद वगळला बाकीची षटकं आपण अगदी इकॉनॉमिकल पाहायला मिळाली. कारण की दुसऱ्या षटकात आपण पाहिलं स्वप्नीलच्या 11 धावा कुठल्या गेल्या, त्यानंतर आदित्यने देखील 7. आता पाहूया या षटकामध्ये किती धावा बनतील. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. फुलर लेनचा मारा गोलंदाजाने केला, चेंडूला खेळून काढलाय, मैदानी लगत चेंडू जातोय. फिल्डर तिथे येत आहेत वेगाने मिड विकेट वरनं आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा अगदी आराम के साथ या परिपूर्ण केल्या जातात. आणि धाव संख्या जर आपण आता पाहिलीत तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 24 धावा. टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर आपण पाहिलं क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला सिद्धिविनायक तलाव पाडा या संघांना. तो निर्णय आम्ही का स्वीकारला तर आमची गोलंदाजी त्या ताकदीची आहे, त्या दर्जाची आहे आणि तो दर्जा त्यांच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. षटकातील चौथा बॉल टॉस बॉल हलक्या त्यानं चिप केलाय. इथे मात्र खराब फिल्डिंग पाहायला मिळते वाईड लॉंग ऑफला. यावेळेला मात्र चेंडू गेलाय, फिल्डर तिथे येत आहेत, फील्ड करतात आणि तिथपर्यंत आपण पाहतोय थोडीशी खराब फेकी झाली आहे आणि त्या खराब फेकीचं रूपांतरण आपण पाहिलं 3 धावांमध्ये होताना पाहायला मिळालं. आणि धाव संख्या आपण पाहिलीत तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 27 रन्स ऑन द बोर्ड. 3.4 षटकांचा खेळ झाला, 27 धावा या धाव फलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. या षटकात आपण पाहिलं तर 8 धावा मोजल्यात विकीने. पाहूया षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस बॉल होता, फटका तर अगदी चांगला म्हणता येणार नाही, फक्त टाइम केला आणि ते टाइम झालं फिल्डरच्या हातात. इथे लागलाय तिसरा धक्का अमोल 11 विठ्ठलवाडी या संघाला. इथे मात्र विकेट जाताना पाहायला मिळते 3 बाद 27 अशी स्थिती आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळते. नवीन फलंदाज विपुल नव्यानं दाखल झालेला आहे. विकीने याही षटकात अगदी चांगली गोलंदाजी केली, 8 धावा मोजल्या, परंतु 1 विकेट देखील त्यानं प्राप्त केलेला आहे. षटकातील शेवटचा बॉल विकी घेऊन तयार. आता विकी काय रणनीती आखतोय, काय प्लॅनिंग त्याच्या मनामध्ये आहे, त्या गोष्टी देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं आहे. षटकातील शेवटचा बॉल अगदी चांगला बॉल होता, लो फुलटॉस चेंडू, त्याला मात्र खेळलाय, मैदानी लगत चेंडू जातोय, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, खराब फिल्डिंग, बॅकअप देखील तितकं चांगलं नाहीये, परंतु फेकी जिथपर्यंत येईल तिथपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा, तिसऱ्याचा प्रयत्न. इथे मात्र मोहामध्ये गेले फलंदाज आणि त्याच रूपांतरण झालं रनआउट मध्ये. रनआउटच्या माध्यमातून इथे विकेट जरूर जाताना पाहायला मिळाली. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 29.
मन लागो रे लागो. आहोत श्री गणेश जलसार विरुद्ध माकणे ब इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. तेव्हा दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती असेल या षटकानंतर आपण टॉस करण्याकरिता इथे यायचं आहे. 4 षटकं आतापर्यंत आपण पाहिली आणि 4 षटकांमध्ये गोलंदाज कुठेतरी वरचढ होताना आपल्याला पाहायला मिळाले. आता पाहूया या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये किती धावा जमल्या जातील. 30-4 अशी स्थिती ही सध्या आपल्याला पाहायला मिळते अमोल 11 विठ्ठलवाडी या संघाची. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती अक्षय. पहिला बॉल अक्षय घेऊन तयार. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला बॉल, वेगवान मारा इथे पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. अगदी जी प्लॅनिंग तलावपाडा संघाने केली आणि त्या प्लॅनिंग मध्ये त्यांचे गोलंदाज यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा, प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. जे तुम्ही ठरवता आणि ते तुम्हाला करावं लागतं आणि ते त्यांनी करून दाखवलंय त्यांच्या गोलंदाजीमध्ये. अजूनही आपण पाहिलं तर 5 चेंडू बाकी आहेत आणि या 5 चेंडूंमध्ये आता काय होईल, किती धावा जमवल्या जातील. सध्या तरी 30 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. अपेक्षा असेल फलंदाजांकडनं मोठे फटक्यांची. षटकातील पहिला बॉल, दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला मात्र आपण पाहतोय टप्पा पडला, त्यानंतर किपरच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे. अजूनही आपण पाहिलं तर शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत आणि या 4 चेंडूंमध्ये आता किती धावा जमवल्या जातील. दोन्ही फलंदाजांनी आपसामध्ये काहीतरी चर्चा केली. आता त्या चर्चेतनं निष्पन्न काय होईल ते आपण पाहूयात, कारण की या चर्चा एकमेकांना कॉन्फिडन्स देण्याचं काम करतात. आता पाहूयात षटकातील तिसरा बॉल. इथे मात्र अगदी चांगला बॉल पायावरती आदळला. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं, गोलंदाजाने अपील केली, एक धाव घेतली. विकेट किपरनं मात्र चुकी केली. सिंगलचं डबल मध्ये रूपांतरण होताना पाहायला मिळालं. बघा, ही समयसूचकता फलंदाजाची तिथे पाहायला मिळाली. लेग बाईटचे संकेत देखील पंचांकडनं आले. बघा, मैदानामध्ये काय घडतं, क्षेत्ररक्षक काय करतोय, काय चुका करतोय ते मात्र फलंदाजाने हेरलं आणि त्याचाच फायदा त्यानं उचलला. 2 धावा इथे लेग बाईटच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि या 2च्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. बघा, वारंवार जर तुम्ही तेच माइंडसेट बनवाल की मला ह्याच एरियामध्ये खेळायचं आहे, तर तो चेंडू तुमच्या बॅटवरती येणार नाही. तुम्हाला आधी ते चेंडू ओळखावा लागेल आणि त्यानुसार तुम्हाला खेळावं लागेल. आता इथे जर आपण पाहिलं तर शेवटचे चेंडू बाकी आहेत या षटकातील. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि धाव संख्या अवघी झाली आहे धाव फलकावरती 31. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज अक्षय तयार. इथे मात्र अगदी कडक शॉट पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ सीमारेषा पार, जबरदस्त फटका, षटकार. फटका षटकाराच्या रूपात पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीने अमोल 11 विठ्ठलवाडी या संघाची धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 37.
इथे आपण पाहिलं तर डावाची समाप्ती झालेली आहे. 5 षटकं झाली आहेत. 5 षटकानंतर आपण पाहिलं तर अमोल 11 विठ्ठलवाडी या संघानं 37 धावा बनवल्या. 38 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल ते देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. दरम्यान आपण टॉस कडे देखील जाणार आहोत. जर दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित असतील तर आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. श्री गणेश जलसार आणि माकणे ब संघाचे कर्णधार जर उपस्थित असतील तर आपण टॉस साठी यायचं आहे. आणि जसं आता डावाला सुरुवात होईल या आपण ऐकूया आमचे जवळचे मित्र संतोष पाटील यांचा आवाज. ऑडिओ मायक्रोफोन आहे बघ. ऑडिओ मायक्रोफोन ओपन. हॅलो ठीक. हॅलो सुस्वागतम. सर्वप्रथम आलेल्या खेळाडूंचं मान्यवरांचं या ठिकाणी यंग स्टार चषक 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आज सुरेख दिवस आपण पाहतायत. अगदी आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर व्हॅलेंटाईन डे स्पेशल दिवस म्हणून आपण पाहतोय. आणि या ठिकाणी आपण आज सुरुवात करताना मी सर्वप्रथम नक्कीच वंदितो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायानं वंदन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य देव शिवछत्रपतींना वंदन करून आणि दत्तगुरूंना वंदन करून आज या मैदानामध्ये मी संतोष पाटील आणि माझ्या समवेत मंथन घरत यांचा आवाज आपण ऐकला सुरुवात करतोय. खूप चांगला दिवस आहे. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं पहिले दोन संघ जर पाहिले तर एका बाजूला संघ पाहिला तो म्हणजेच अमोल 11 विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक तलावपाडा या दोन संघामधील ही भिडत. अगदी जर पाहिले तर 30 चेंडूंचा खेळ झाला. 30 चेंडूमध्ये 38 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. सुंदर असं मैदान आपण पाहतोय. चोहीकडे जर पाहिले तर हिरवळ वातावरण आणि अगदी डोंगराळ पट्टा आपल्याला पाहायला मिळतोय. आज मैदानाची सुरुवात ज्या पद्धतीने पाहिली तर 2024 मध्ये आपण या यंग स्टार चषकाची सुरुवात केली. अगदी 3 वर्ष ज्या पद्धतीने आज आपण तिसरं वर्ष पाहतोय त्याच लय पद्धतीने ही सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिली तर अगदी जी कमिटी आपण पाहतोय त्या कमिटीमध्ये 44 लोकांचा जो सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय तो खूप अप्रतिम आहे. कारण की स्पर्धा म्हटली तर एकेने नाही दुहेने नाही तर अगदी एक मोठी संख्येने एक चांगलं नियोजनबद्ध कशा पद्धतीने ही स्पर्धा करता येईल त्याचं योग्य तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे. आणि या आयोजनामध्ये जर पाहिलं तर खूप सुंदर काही. कारण की दरवर्षी या स्पर्धेचं आपल्याला वाट पाहावी लागते की ही स्पर्धा कधी येते. या मैदानावर जर पाहिलं तर 2 ते 3 स्पर्धा अशा असतात त्या दरवर्षी त्याचं डेट त्याचं टायमिंग हे कधी असतं हे आतुरतेने पाहिलेलं असतं. कारण एक विचार केला तर सफाळे विभाग म्हटलं तर अगदी आपण विटी लाईन ही एक ओळख आहे. ज्या पद्धतीने आपण विटी लाईनची ओळख पाहिली जलसार म्हणा विठ्ठलवाडी म्हणा या पूर्ण पट्टा जर पाहिला तर विटी लाईन म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु ह्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर पूर्ण पालघर जिल्ह्यामधील जे संघांना जे आहेत प्रवेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर सुरुवातीला आपण पाहतोय 30 चेंडूंचा खेळ कशा पद्धतीने होईल 38 धावा कशा पद्धतीने ह्या चेक होतील यासाठी गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर हरिदास याला आणलं गेलंय. एक्सपिरियन्स गोलंदाज आहे हरिदास ज्याच्याकडे आपण पाहतोय अनुभव खूप आहे.
आणि समोर जर पाहिलं तर फलंदाज स्वप्नील आणि विकी आपल्याला पाहायला मिळतोय. जो स्ट्राईकवर स्वप्नील पाहायला मिळेल सुरुवात करेन. मैदानाची खासियत जर पाहिली तर दोन्ही बोथ एंडने आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी गोलंदाजी नक्कीच करताना. त्यामुळे एक बेनिफिट आहे फलंदाजाला गोलंदाजाला कशा पद्धतीने आपल्याला जखडवून ठेवता येईल. सुरुवात होईल. सुरुवात या ठिकाणी होते. पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत येताना पहिला चेंडू या ठिकाणी पडला जाईल. फुलटॉस चेंडू होता यावेळेस योग्य तो फुलटॉसचा उपयोग करून कमरेच्या वर म्हणजेच बीमर असं चेंडू मात्र या ठिकाणी पहिलाच हाताळला गेला. सुरुवातीचा काळ असतो. सुरुवातीच्या काळाला खूप इम्प्रूव्ह करावं लागतं आणि त्यासाठी असं तिसऱ्या पंचांची मागणी देखील केले. चेक करावं लागेल की नक्की काय घडलंय. जाऊया आपण तिसरे पंचाने यांकडे. यस भीमर चेंडू आहे. नो चेंडू आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर योग्य पंच या ठिकाणी नक्कीच इशारा देत असताना फ्री हिटचा इशारा देखील आलाय. पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर बेनिफिट आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. इथून आपण पाहतोय फ्री हिटचा चेंडू आहे. आहा जबरदस्त अगदी गुडघ्याला वाकवलं. थोडीशी जागा बनवली आणि चेंडू फेकून दिला. ऑन साइड रिझला. वन बाउंड सीमा रेषेपार येतोय चौकार 4. किंवा डीजे या ठिकाणी आपण पाहतोय डीजे कॅन्डीच्या मार्फत खूप चांगल्या पद्धतीने सॉन्ग डेलिकेट केले जात आहेत. सकाळचं वातावरण आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर एकविरे मातेचं सॉन्ग आणि ती देखील स्पर्धा आपण पाहतोय जेव्हा जेव्हा ह्या मैदानावर तो एकविरा ग्रुप आयोजित स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या काही अगदी कालावधीत आपण ती स्पर्धा पाहणार आहोत. डेट नक्कीच फिक्स झालेली आहे आणि ही स्पर्धा देखील आपण पाहणार आहोत अगदी 20, 21 आणि 22 या 3 दिवसामध्ये. जाऊया पुढे मैदानाकडे. इथून पाहतो रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. योग्य तो कनेक्ट झाला नाही चेंडू आणि त्याचमुळे जर पाहिलं तर डॉट चेंडू होता. अशा पद्धतीची जे सुरुवात केली पहिल्या 2 चेंडूमध्ये जर पाहिलं तर तब्बल 9 धावा आल्या. नंतर कमबॅक करण्याचा विचार आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून जर पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर 10 आतापर्यंत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. योग्य ती लय आता मात्र सापडताना गोलंदाजाला. कारण की पहिल्या 2 चेंडूवर जी खराब प्रदर्शन केलं त्याला कुठेतरी इथं कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर गोलंदाज रामदास यांनी सिंगल रन्स या ठिकाणी हरिदास आपल्याला पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत जर चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू पाहायला मिळत आहेत. हो हलकीशी काट. इथून आता वाहतोय पंचांचं बोट आकाशाकडे आणि पहिल्या विकेटचं पतन होताना ब्रेक थ्रू देखील मिळवून देतोय. सुरुवात थोडीशी खराब केली परंतु आता या ओव्हरची एंड जी आहे ती खूप चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते. विकेट आलाय. इथून जर पाहिलं तर 11 धावा स्कोर कार्डवर 1 गडीच्या मोबदल्यात. कॅमेरा वर्क 6 सीटरच्या माध्यमातून 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते आणि शेखर दादा आमच्या समवेत आपण पाहतोय योग्य ते गुणवत्ता म्हणून आपण त्यांची भूमिका. इथून पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. चांगला फटका अगदी योग्य ती कनेक्ट आणि आल्या आल्या मनसुबा या ठिकाणी ठेवला होता की येणाऱ्या चेंडूवर स्विच हिट करीन आणि इथून जर पाहिलं तर या चौकाराने या षटकाची देखील समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल ती म्हणजेच 15 धावा.
अर्धा पल्ला ज्या पद्धतीने आपण पाहतोय 15 धावा स्कोर कार्ड वरती, 24 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. आता मात्र आपण पाहतोय जर समीकरण ज्या पद्धतीने होतं बॉल टू रन्स चं इक्वेशन आता मात्र येऊन राहिलं आहे. इथून जर पाहिलं तर सुजल आला, सुजलने स्विच हिट करून पहिल्या चेंडूवर जी सुरुवात चांगली केली. मी म्हणेन खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक सेट बॅट्समन पहिल्याच अशा पद्धतीची सुरुवात करतो आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं जी सुरुवात केली. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुजल आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सुजल फलंदाज आणि दुसऱ्या बाजूला सुजल गोलंदाज असे एकाच नावाचे दोन आपण पाहतोय खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. विकी आहे स्ट्राईकला. इथून आपण पाहतोय पहिला चेंडूचा फेस कशा पद्धतीने करेल सुजल या गोलंदाजाकडून. मात्र पहिला चेंडू टाकला जाईल. थोडंसं चेअरअप केलं जात आहे. कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. ज्या पद्धतीने हवा आहे थोडासा हवेचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज विकी. आणि विकीचा जर विचार केला तर हा डॉट चेंडू खेळतोय. अंगावरून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जाताना आपल्याला पाहायला मिळाला. सुजलने चांगली सुरुवात केली. इथून पाहतोय दुसरा चेंडू. टप्प्याचा चेंडू आहे. कनेक्ट चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर याही चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 4 धावा. आतापर्यंत ज्या चौकाराची संख्या जर पाहिली तर नक्कीच शेखर दादा म्हणतायत की 4 चौकार एक चांगली सुरुवात मी म्हणेन फलंदाजी करणाऱ्या संघाने विचार केला तर सिद्धिविनायक तलावपाडा संघाने चांगली केलेली आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकंदरीत आपण पाहतोय 19 धावा लागलेत. आणि दुसऱ्या चेंडूवर चांगला फटका पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट केल्यानंतर इथून पाहतोय सुजल आपल्याला स्वतःला इथून चांगली कामगिरी करावी लागेल. संघ ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरवलाय. आणि तिसरा चेंडू असेल या षटकातील. हो खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. आणि एक ब्रह्मास्त्र म्हणून आपण नेहमीच म्हणतोय जर यॉर्क लाईन खोलवर टप्प्याचे चेंडू हे बहुधा खेळाडूंना जर पाहिलं तर फलंदाजाला मारणं खूप कठीण असतं. परंतु सिंगलने इथून जर पाहिलं तर 20 धावा कंप्लीट केल्या जातील. 38 धावांचं लक्ष आहे. आणि म्हणून जर पाहिलं तर 18 धावा अजूनही दूर असतील आपल्या विजयाच्या. ज्या पद्धतीने सुरुवात केली पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात चांगली पाहायला मिळाली अगदी 15 धावांवर. आणि तो बेस कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय आतापर्यंत फलंदाजांनी. इथून पाहतोय चांगला फटका आहे. अगदी जर पाहिलं तर लॉंग लेग क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय. आणि चेंडू जर पाहिलं तर जाईल सीमा रेषेपार. येतोय चौकार 4. बाजूला असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला माकणे ब. इथून आपण पाहतोय थोडीशी खर्चिक गोलंदाजी होत असताना आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या आहेत. हा चेंडू इथून आपण पाहतोय यू मस्ट आय डेफिनेटली हिट म्हणून दाखवून देत असताना सुजल इथून जर पाहिलं तर क्लीन बोल्ड केलाय आणि गडी बाद होतोय. टॉस होईल. टॉस साठी मी विनंती करेन मंथनजी घरात यांचा आवाज आपल्यापर्यंत टॉसबॉक्स मधून येईल. गाणं बंद करायला सांग ना डीजे वाला 2 मिनिटं. हा बोल. हा 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 मग आता लाल आहे का? हे गाणं बंदच आहे. हा हा मध्ये मध्ये होऊ दे पण लाल राहिला. चला आपण जाऊया आता टॉसच्या दिशेने. एका बाजूला श्री गणेश जलसार तर त्यांचा दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय माकणे ब. यंगस्टर माकणे हा कॉल केलेला आहे 2026 आणि माकणे ब संघानं टॉस जिंकलेला आहे. तरी आपला निर्णय त्वरित आम्हाला कळवायचा आहे.
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. चला आपण जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. वेलकम बॅकअप. आपण पुन्हा एकदा जाऊया काय घडलंय नक्की. जर पाहिलं तर इथून आणखीन एक विकेट आलाय मी म्हणेन. ज्या पद्धतीने 2 विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिला विकेट जर पाहिलं तर क्लीन बोल्डच्या माध्यमातून आणि हा विकेट जर पाहिला तर आपण पाहतोय कॅच आउट म्हणजे झेल बाद होताना. सुरुवात ज्या पद्धतीने केली थोडीशी खडचड होती परंतु यानंतर आपण पाहतोय आता थोडीशी लयमध्ये फिल्डिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाचा बोलबाला या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर सुजल, कारण की सुजलला 2 चौकार नक्कीच घेतल्या गेल्या, एक सिंगल घेतली गेली आणि त्यानंतर जर पाहिलं तर जे मागील चेंडू आहेत त्या चेंडूवर 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स आल्या आहेत. इथून जर पाहिलं तर विकेट्स येणं खूप गरजेचं आहे, कारण अशी परिस्थिती आतापर्यंत झाली की 24 धावा स्कोरकार्डवरती लागले आहेत. 3 गडीच्या मोबदल्यात 2 षटक कंप्लीट झाले आहेत. म्हणजे येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये अजूनही जर पाहिलं तर धाबा आहेत. आपल्याला 14 धाबा बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 14 धाबा मॅचचं समीकरण आहे. इथून जर पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडीशी फलंदाजाला सांभाळून खेळावं लागेल. ज्या पद्धतीने विकेटचं पतन झालंय आणि असेच जर विकेटचं पतन होत राहिलं तर संघ सिद्धिविनायक तलावपाडा थोडंसं बॅकफुटला जाऊ शकतोय. चांगली सुरुवात केली मी म्हणेन सिद्धिविनायक तलावपाडा संघाने, परंतु यावेळेस विकेट येत आहेत ते कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोहित आपल्याला पाहायला मिळेल. रोहित आलाय. आदित्य आणि रोहित आणि सुजल. हा फटका जर पाहिला तर रिव्हर्स स्विफ्ट अटेंड केला होता. यावेळेस रनआउटचा चान्स होता. जर पाहिलं तर थोडंसं डेंजर एंड कडे धावले होते पुन्हा माघारी परतताना, परंतु रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. इथून प्रयत्न तर खूप मोठ्या प्रमाणावर केले जाते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय जास्तीत जास्त जर फलंदाजी करणारा संघ जर पाहिलं तर स्विचिटचा उपयोग केला जातोय, रिव्हर्स स्विपचा उपयोग केला जात आहे. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने सरळ चेंडू जर पाहिला तर बाउन्स घेतलाय, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. इथून जर पाहिलं तर रन्स येणार नाही. अशाच पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिली तर दर्शवले गोलंदाज रुपेश यांनी. यावेळेस ऑन साइड रिजनला चांगला फटका आहे, परंतु तिथे आपण पाहतोय थोडस क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर 1 बाउंड सीमा रेषेपार आणखीन येतोय एक चौकार. 4 पद्धतीने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज विकी याच्याकडून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा यावेळेस जागा बनवले सफळ होऊन खूप चांगल्या पद्धतीचा आणि खराब क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने 2 चौकार मारले गेले, कुठेतरी विचार केला तर झेलबाद देखील होऊ शकला असता. जर व्यवस्थित चेंडूपर्यंत पोहोचला असता, गॅदर केला असता तर झेलबाद झाला असता, परंतु झेलबाद न झाल्यानंतरचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर आणखीन एक चांगला फटका, एक टेक्निकल फटका म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. या चौकार आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 32 धाबा. इथून जर पाहिलं तर 6 धाबांची आवश्यकता असेल. ज्या पद्धतीने आज फलंदाजी केले, खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी सिद्धिविनायक तलावपाडा संघ आपल्याला करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. कलात्मक फटके जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करतायत. ताकदी फटके जर पाहिलं तर खूप कमी पाहायला मिळालेत, परंतु षटकातील जर पाहिलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. हो, चांगला चेंडू अगदी पायावर टाकला होता. यावेळेस डायरेक्ट हिट केला असता. यष्टिरक्षक प्रयत्न होतात, परंतु इथून जर पाहिलं तर एका धावेचे रूपांतर 2 धावेमध्ये पूर्ण झाले. इथून धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत लागली गेली तब्बल 34 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 4 धावा.
सुंदर दृश्य आपण पाहतोय. कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने डगआउट थोडंसं नाराज होता आधीच्या काळात, परंतु आत्ताच्या काळात जर पाहिलं तर थोडंसं खुश आहे. कारण की प्रत्येकाचा चेहरा आपण पाहतोय स्मित हास्य. ज्या पद्धतीने आज आपल्या फलंदाजीने कामगिरी केली, कुठेतरी वाटलं होतं की गोलंदाजीतून थोडासा शेवटच्या चेंडूवर जो मोठा फटका आला होता, स्कोर कार्ड वाढवण्याचं काम केलं होतं, परंतु दोन्ही बाजूला आणि आमचे पंच देखील पाहतोय नितेश कदम खूप चांगल्या पद्धतीची कॅमेरा वर्क बोथ आपण अंपायर्स पाहू शकतायत. राकेश राऊत सर आणि तिसरे पंच म्हणून आपण पाहतोय महेंद्र भोईर सर. MNK पॅनल जर पाहिलं तर हा सफाळ्याचा पॅनल आहे. एक दर्जा म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने आपण हे तीनही पंच ज्या पद्धतीने आज मैदानामध्ये बिझी शेड्यूल असतो, कारण की आमच्यापर्यंत ते पोहोचले जात नाही आहेत खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नितीश कदम, परंतु या पुढच्या आठवड्यामध्ये अगदी बिरवाडी गावामध्ये देखील आपण पाहतोय त्यांचा आपल्याला नक्कीच कामगिरी पाहायला मिळेल. आणि इथून जर पाहिलं तर प्लंबमध्ये सापडलेत विकेट आणखीन एक मिळतोय. इथून जर पाहिलं तर थोडंसं लेट झालंय, परंतु थेट झालं मी म्हणेन. गोलंदाज सुजलने जी सुरुवात केली, पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार 2 विकेट्स मिळवले, परंतु यामध्ये जर पाहिलं तर या पहिल्याच चेंडूवर विकेट्स मिळवलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय गिल. अगदी जर पाहिलं तर 4 धावांची आवश्यकता आहे. आणि विकीचं मी कौतुक करेन, ज्या पद्धतीने विकी एका बाजूला जो सेट झालेला आहे, ज्याने 11 चेंडू फेस केले आतापर्यंत, 11 चेंडूमध्ये 16 धावा, म्हणजे जर पाहिलं तर एका बाजूला विकेटचं पतन होत असताना विकीची जी कामगिरी आहे ती ग्रेट आहे. अशा पद्धतीची फलंदाजी राहिली विकीची. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आज संघ थोडंसं वरचढ आहे. इथून आपण पाहतोय अजूनही सुजलकडे चान्सेस आहेत, इथून विकेट्स मिळवणं खूप गरजेचं आहे. यावेळेस चांगला चेंडू, योग्य तो स्पेस वापरला. अगदी जर पाहिलं तर थोडंसं कांद्याने जास्तीत जास्त वेग दिला चेंडूवर, आणि चेंडू जर पाहिलं तर थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. डॉट चेंडू येतोय आणि डॉट चेंडूवर आपण पाहतोय 34 धावांवर 4 गडी बाद अशी परिस्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. 4 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू मध्ये 4 धावा. हो, थोडस आपण पाहतोय रनअप मध्ये चुकलेत, गरज आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जेव्हा गोलंदाज रनअप स्टार्ट करतोय कुठेतरी चुकल्यानंतर थांबणं हा योग्य पर्याय आहे. जर तुम्ही थांबला नाही तर कुठेही पिचिंग होऊ शकतो आणि त्याचा परिणाम तुमचा संघ जर पाहिलं तर एक्स्ट्रा रन्स खर्च करू शकतोय. इथून योग्य तो वापर केलाय. चांगला चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा वेग देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कार्पेटला रोल करत चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं प्रोटेक्शन दिलंय. सिंगल रन्स या ठिकाणी खर्च करेल आणि जास्त काही नक्कीच बनवायचे नाही. 3 धावा अजूनही बनवायच्या, त्यामुळे प्रयत्न त्याच पद्धतीचे असतील. स्कोर कार्ड 35 वर जाऊन पोहोचतोय. 38 धावा. जर याच मॅच मध्ये जर पाहिलं तर 40-45 धावा असत्या तर कुठेतरी कठीण एक टार्गेट असला असता, परंतु ज्या 38 धावा आल्यात आणि पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या 15 धावा खर्च केल्या गेल्या त्या कुठेतरी मायने राखतायत. इथून आपण पाहतोय खराब चेंडू, याला दिशा दिली खूप चांगला. स्क्वेअर लेगच्या अगदी दिशेने चेंडू खेळून काढला आणि विनिंग फटका, विनिंग चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चांगली विन नक्कीच पाहायला मिळाली. सिद्धिविनायक तलावपडा या संघाची पहिल्याच मॅच मध्ये सकाळच्या सत्रामध्ये चांगली सुरुवात झाली. LLS पाहिला आपण अमोल 11 विठ्ठलवाडी संघाचा प्रसाद, ज्यांनी 8 चेंडू मध्ये 16 धावा केल्या. विपुलचा जर विचार केला तर 7 चेंडू मध्ये त्यांनी 11 धावा, आणि हरिदासचा जर विचार केला त्यांनी 10 मध्ये 8 धावा केल्या. परंतु विकी आपण पाहतोय ज्यांनी मात केला जबरदस्त नॉट आउट 19 धावा ज्यांनी 12 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. स्वप्नील ज्यांनी 4 चेंडू मध्ये 9 धावा, आणि सुजल ज्यांनी 3 चेंडू मध्ये 8 धावा. अक्षय मात्र नॉट आउट राहिला, 2 चेंडू खेळून 1 धाव. आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर विकी गोलंदाज ज्यांनी 2 ओव्हर
12 रन्स आणि 2 विकेट्स मिळवले. अक्षयचा जर विचार केला तर 1 ओव्हर त्याने देखील टाकली, 8 धावा खर्च केल्या. आणि स्वप्नील ज्याचा विचार केला तर ज्यांनी आपण पाहतोय 11 धावा 1 ओव्हरमध्ये. अशा तब्बल जर पाहिलं तर 4 षटकांमध्ये हे पाहतोय आपण 3.4 म्हणजे एकंदरीत 4 षटकांमध्ये हा सामना फिनिश केलाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 19 धावा आणि 2 गडी बाद केलेत असा विकी ठरतोय मॅन ऑफ द मॅच. या विकी आपण यायचा आहे लगेचच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. आणि दोन्ही कर्णधारांना विनंती असेल जी आपली एंट्री फीज आहे ती एंट्री फीज या ठिकाणी जमा करायची आहे. कारण की हे आयोजन आपण जर पाहिलं तर आयोजनामध्ये खूप काही करावं लागतंय. त्यासाठी एंट्री फी खूप मायने राखते. प्रत्येक स्पर्धकांनी प्रत्येक खेळाडूंनी आणि कर्णधारांनी लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्ही टॉस करताय तेव्हा तुमची एंट्री फी इथे जमा होणं खूप गरजेचं आहे. माझ्याकडून झालं, मला स्कोरबोर्ड दिला नाही घाई घाई म्हणून बदललेलं मी तर केलं ते मी परत. काय बदललेलं? हा मग म्हणून बोललो 108 जरा 10,000 MBPS वर ठेवलाय ना 10 MBPS. तर आपण पाहतायत उपाध्यक्ष अंकुश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. तर या जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच जो विकेट ठरतोय. खूप चांगली फलंदाजी केली. या विकी वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. विकी सकाळचं सत्र खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केली. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक बाजूला विकेट जात होते, दुसऱ्या बाजूला तुझी बॅटिंग खूप महत्त्वाची होती. ज्या पद्धतीने तुने 19 धावा बनवल्या म्हणजे जर पाहिलं तर जो काम तुला करायचं होतं तो योग्य रीतीने केलं. काय म्हणशील, आजची खेळी चांगली राहिली आणि आपल्या खेळाडूंनी देखील गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी, त्याबद्दल काय म्हणशील? खेळाडूंनी म्हणजे आमच्या पूर्ण प्लेयरनी चांगले एफर्ट दिले आणि बॉलर्स लोकांनी पण चांगली बॉलिंग केली म्हणून त्यासाठी त्यांचा स्कोअर कमीपर्यंत रोखला. आणि विकेट जात होते, मी थांबून होतो कासाठी, कारण की माझी विकेट राहिली तर मी मॅच जिंकू शकतो, त्यासाठी विकेटवर थांबून होतो. नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळेल. काय म्हणशील, आज या स्पर्धेमध्ये खेळून मॅन ऑफ द मॅच घेतोय. खेळपट्टी खूप चांगली आहे आणि त्यामुळे व्यवस्थित बॅटवर बॉल येत होते. आणि काय म्हणशील या पूर्ण आयोजनाबद्दल? आयोजन तर मी अगोदर पण म्हणाला की आयोजन खूप सुंदर असते आणि इकडे माकणे यंगस्टार माकणे चषक खेळायला मजा येते. आणि मागच्या वर्षी पण आम्ही खेळलेलो आणि यावर्षी त्या महेंद्र दादाने आम्हाला एंट्री दिली, त्यासाठी त्यांचे मी धन्यवाद बोलेन. थँक्यू व्हेरी मच. पुढील सामन्यासाठी तुला शुभेच्छा असतील. चांगली सुरुवात केली मी म्हणेन खरोखरच जी तलावपाडा संघाने. आणि आज जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच विकेट ठरतोय. जशी मॅचची सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण पाहतोय दोन्ही संघ सज्ज असतील. एका बाजूला जलसार संघ असेल, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय याच माकणे गावातील ब संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मंथन गरत यांच्याकडे जाऊयात. धन्यवाद. धन्यवाद संतोषजी पाटील. अतिशय सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं पहिल्या मॅचमध्ये. आणि पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर श्री सिद्धिविनायक तलावपाडा या संघाचा वरचष्मा पाहायला मिळाला. पहिला विजय त्यांनी साकारला. आता पाहूया या सेकंड मॅचमध्ये कशा प्रकारचं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळेल. चला, माकणे ब संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते त्वरित सजवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर जलसार संघ आपण आपलं सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे.